बरेच जण मला विचारतात की तुम्ही एवढ्या कॉन्फिडंट कशा काय राहता. सिच्युएशन कितीही खराब असली तरीसुद्धा तुमचा कॉन्फिडन्स थोडासुद्धा कसा काय हालत नाही. त्याचं सिक्रेट काय माहिती आहे? मी एक गोळी घेते, एक सकाळी, एक दुपारी, एक संध्याकाळी, आणि ही गोळी मला इतका कॉन्फिडन्स देते की सिच्युएशन कशीही असेल तरीसुद्धा मी मात्र अशी फुल कॉन्फिडंट असते. असं काही असेल का? असं काहीही नाही आहे. आणि ही गोळी कुठलीही आत्मविश्वासाची गोळी नाही आहे, ही न्यूरोबाईन फोर्ट आहे, तुम्हाला माहिती असेल. तर अर्थात आजचा जो विषय आहे तो आहे आत्मविश्वास किंवा सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, कसा टिकवायचा, कसा डेव्हलप करायचा. कारण बरेच लोक असे आहेत की ज्यांना हा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणावरती फेस करावा लागतो की लाईफमध्ये वेगवेगळ्या ज्या सिच्युएशन्स येतात, जेव्हा आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये, वेगवेगळ्या लोकांसमोर आपल्याला कळतच नाही की कसं रिॲक्ट व्हावं. कारण तिथे आपला कॉन्फिडन्स लो झालेला असतो. आपल्याला कुठेतरी असं वाटत असते की अरे हे माझ्याच्याने होणार नाही, मी इथे कसं बोलू. अचानक भीती वाटायला लागते किंवा आपल्या चेहऱ्यावरून सुद्धा आपल्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे हे अगदी सहजपणे दिसून येतं. अशा वेळेला काय करायचं? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत तो आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झालेला असेल. हॅलो वॉरियर्स, स्वागत आहे तुमचं योद्ध्यांच्या जगामध्ये, वॉरियर ऑफिसर वर्ल्डमध्ये, जिथे तुम्ही लढायला नाही जिंकायला तर शिकताच, पण त्यासोबतच तुमचं आयुष्य आनंदी आणि सुखी समाधानी बनवायला शिकतात. तर आजचा जो विषय आहे तो निवडण्यापाठीमागे जसं मी आधीच सांगितलं की खूप जण विचारतात की मॅम आत्मविश्वास कसा आणायचा, आत्मविश्वास किंवा सेल्फ कॉन्फिडंट कसं राहायचं. तर अगदी साधं सिम्पल उदाहरण आहे याच्या पाठीमागे. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेन. त्या 3 गोष्टी फक्त तुम्हाला फॉलो करायच्या. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक्सेप्ट युअर सेल्फ ॲज यू आर. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकाराल जग तुम्हाला आपोआप स्वीकारेल. तुमचे लुक्स, तुमची बॉडी कशी आहे, तुम्ही फॅट आहात, थिन आहात, तुम्ही काळे आहात, गोरे आहात, तुम्ही दिसायला सुंदर आहात, नाही आहात, तुमचे केस कुरळे आहेत, स्ट्रेट आहेत, सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात. किंवा तुमची बोलण्याची लकब कशी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वतःला स्वीकारता का. आणि जर तुम्ही स्वतःला तसे स्वीकारू शकत असाल तर जग तुम्हाला सहजपणे स्वीकारतं. पण आपला प्रॉब्लेम हा असतो की आपणच स्वतःला स्वीकारत नाही आणि आपण एक्सपेक्टेशन्स ठेवतो की समोरच्या व्यक्तींनी, समोरच्या लोकांनी जे आपल्यासोबत कम्युनिकेट करतायत, जे आपल्यासमोर येत आहेत, त्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे. जर आपण स्वतःला स्वीकारू शकत नसू तर दुनिया आपल्याला कशी काय स्वीकारेल. किती साधं सिम्पल उदाहरण आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला ठराविक एका सिच्युएशनमध्ये कॉन्फिडंट फील होतं, पण ठराविक एका सिच्युएशनमध्ये नाही होत. बऱ्याचदा तुमच्यापेक्षा व्यवस्थितपणे ड्रेस्ड अशी व्यक्ती तुमच्यासमोर आली किंवा तुमच्यापेक्षा चांगली दिसणारी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर आली किंवा तुमच्यापेक्षा व्यवस्थितपणे बोलणारी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर आली तर तुमचा कॉन्फिडन्स थोडा डाऊन होतो. पण या बाबतीत मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला भेटते ना तिच्याकडून काहीतरी शिकायचं. माझ्या भावाची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे स्वरा, आम्ही तिला लाडाने पिला म्हणतो. तिचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायला आवडेल. आत्ता ती 11वीला आहे, पण ती लहान मुलांसोबत असू देत, तिच्या वयाचे जे लोक आहेत, समवयस्क जे आहेत त्यांच्यासोबत ती असू देत किंवा तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांसोबत असू देत, ती खूप कॉन्फिडेंटली सगळ्या गोष्टींना सामोरं जाते. म्हणजे तिच्यामध्ये, तिच्या चेहऱ्यावरती तो आत्मविश्वास दिसून येतो. तिला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती एक्सेप्ट करते. तिला एखादी गोष्ट माहिती आहे तर तीसुद्धा ती एक्सेप्ट करते. ती जशी आहे तसं तिने स्वतःला स्वीकारले. त्याच्यामुळे तिला ह्या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही की बाकीचे लोक काय बोलतील. तिला फक्त इतकं माहिती आहे की मी जशी आहे तशी मी खुश आहे. जेव्हा मी 8वी-9वीच्या मुलांना शिकवत होते, व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये ना एक खूप सुंदर अशी पोयम होती आणि त्या पोयमचे जे सुरुवातीच्या लाईन्स होत्या त्या अशा होत्या, आय एम द वे आय एम अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. सो हेच सूत्र तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फॉलो करायचं आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुम्ही एकदा स्वतःला स्वीकारलं की तो आत्मविश्वास आपोआप तुमच्या चेहऱ्यावरती झळकू लागतो. त्याच्यानंतर येते दुसरी गोष्ट की तुमचे लुक्स मॅटर करतात का.
अर्थात पहा, काही लोक असतात, तुम्ही खूप मोठे मोठे ॲक्टर लोक किंवा खूप प्रसिद्ध असे ज्यांनी स्वतःचं नाव कमावलेलं आहे असे काही लोक पाहिले असतील, जे दिसण्यात अगदी असे हिरो टाईप वगैरे नाही आहेत, पण तरीसुद्धा त्यांचा आत्मविश्वास किंवा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जे अचीव केलेलं आहे ते त्यांच्या टॅलेंटच्या जोरावरती कमावलेलं आहे. मग आता हे जे काही अचीव केलं जातं ते कसं करायचं, म्हणजे पहा, फिल्म इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही एक अशी इंडस्ट्री आहे की जिथे तुमचं चांगलं दिसणं गरजेचं असतं. तुम्ही म्हणाल की आम्हाला नॉर्मल लाईफमध्ये कॉन्फिडंट व्हायचं आहे, मॅम कुठे घेऊन चाललात तुम्ही, तुमच्याच लाईफकडे येते, 1 मिनिट थांबा फक्त. जसं की मी म्हटलं, मराठीतले ॲक्टर तुम्हाला माहिती असतील, जसं की तुम्ही चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहत असाल, भाऊ कदम माहिती असेल, किंवा इतर जे लोक आहेत तुम्हालाही माहिती आहे की ते दिसायला इतके काही हिरोसारखे नाही आहेत, पण त्यांच्यातलं जे स्किल आहे, त्यांच्यातली जी कला आहे ती त्यांना कॉन्फिडंट बनवते. त्यांच्या लुक्समुळे लोकांनी कधीच त्यांना नाकारलेलं नाही आहे, त्यांच्यातल्या कलेमुळे लोकांनी त्यांना स्वीकारले आणि त्याच्यासाठी आधी त्यांनी स्वतःला स्वीकारले. लुक्स हे तितके मॅटर करत नाहीत जितके आपल्याला वाटतात. आणि बऱ्याचदा असंही होतं की समोरच्या व्यक्तीचं मत हे आपण उगाचच आपल्यावरती लादून घेतो. आपल्याला असं वाटतं की समोरच्या माणसाने आपल्याला सुंदर म्हणावं. तुम्ही जेव्हा पण आरशासमोर उभे राहता, तुमचा आरसा तर तुम्हाला सांगत असतो ना की तू किती सुंदर आहेस, बस तितकं पुरेसं असतं. आपण कसेही दिसत असो, जे देवाने आपल्याला दिलेलं आहे नॅचरली, ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. हां, फक्त ज्या गोष्टी आपल्या हातात आहे, जिथे आपण व्यवस्थित ड्रेसअप होऊ शकतो, जिथे ज्या गोष्टी आपण व्यवस्थित ठेवू शकतो, अर्थातच त्या नेटनेटक्या आपण ठेवायला पाहिजेत. आणि ज्या पद्धतीने पेहराव केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडंट वाटतं त्या प्रकारचा पेहराव तुम्ही करायला पाहिजे. जरुरी नाही की दुसरं कोणीतरी काहीतरी म्हणतं आहे म्हणून मग मी ते कपडे घालेन. आणि जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल त्याच्यामध्ये, तर डेफिनेटली ज्यावेळेला तुम्ही कम्फर्ट झोनमधून अशा सिच्युएशनमध्ये जाता जिथे तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात, तर तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स येतच नाही. त्यामुळे एक तर तुमचे लुक्स, जे की तुम्हाला वाटतं मॅटर करतात, ते तुमच्यासाठी मॅटर करतात. जर तुम्हाला असं वाटत असेल मी जशी आहे, जसा आहे तशी मी फाईन आहे, तर लोक ते ॲटोमॅटिकली स्वीकारतात. ते तुमच्या लुक्सवरती कधीच नाही जात. तुम्ही कशा पद्धतीने बोलता, तुम्ही कशा पद्धतीने तुमचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवता, या गोष्टी मॅटर करतात. आणि आता येते तिसरी गोष्ट. लोकांनी तुमच्या एखाद्या गोष्टीवरती हसण्यापूर्वी तुम्ही त्या गोष्टीवरती हसायला सुरुवात करा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्यामध्ये एखादी गोष्ट कमी असतेच कमतरता प्रत्येक माणसामध्ये असते. जरुरी नाही की प्रत्येक माणूस परफेक्ट असेल, जगात कोणीच परफेक्ट नसतं. पण आपल्याला भीती असते की माझ्यातली हीच कमतरता काढून समोरचा माणूस माझ्यावरती हसेल. ह्या गोष्टी आपण स्वतःच स्वीकारायच्या असतात. म्हणजे अगदी साधं उदाहरण देऊ, तुमचे आईवडील जर समजा ते काबड कष्ट करत असतील, जे बिलकुल शाळा शिकलेले नसतील, ज्यांना लिहिता वाचता येत नसेल, कदाचित त्यांना माहिती नसेल की मोठ्या लोकांमध्ये कसं उठायचं, बसायचं, बोलायचं, जे सुशिक्षित लोक आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या आईवडिलांची लाज कधीच नाही वाटत. ते जसे आहेत तसे तुम्हाला आवडतात. आणि म्हणूनच तुम्हालासुद्धा तुमचा माइंडसेट बदलण्याची गरज आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली एखादी गोष्ट अशी आहे ज्याच्यावरती लोक हसतील, तर ती गोष्ट स्वतःच आधी स्वीकारा आणि स्वतःच त्याच्यावरती हसून टाका. म्हणजे लोकांना हसण्याची संधी मिळत नाही. आणि ज्याच्यामुळे तुम्हाला कमीपणा वाटायला लागतो किंवा ज्या गोष्टीमुळे तुम्हाला असं फील व्हायला लागतं की इथे तर मी कॉन्फिडंटली बोलू शकत नाही, त्या गोष्टीसुद्धा तुम्ही स्वीकारू शकता आणि तिथेसुद्धा स्वतःला प्रेझेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला लक्षात ठेवायची की या जगामध्ये जे मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर्स असतात किंवा लोकांसमोर स्वतःला व्यक्त करणारे लोक असतात किंवा ज्यांच्या स्टोरीज आपण वाचत असतो, जरुरी नाही की ती प्रत्येक व्यक्ती जी आहे ती प्रत्येक वेळेला 100% कॉन्फिडंटच असेल. त्या व्यक्तींनीसुद्धा या सिच्युएशन्स फेस केलेल्या असतात. त्यांनासुद्धा बऱ्याचदा त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागत असतं. त्यांनासुद्धा बऱ्याचदा ही सिच्युएशन फेस करावी लागत असते की जिथे त्यांना कॉन्फिडंट बिलकुल फील होत नाही, पण तरीसुद्धा ती सिच्युएशन ते हँडल करतात. प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक अनुभव हा आपल्यासाठी पहिल्यांदा नवीनच असतो आणि तो जेव्हा आपल्याला पहिल्यांदा स्वीकारता येतो त्याच्यानंतर आपल्यासाठी गोष्टी सोप्या बनत जातात आणि मग आपल्याला अशा कुठल्याही गोळीची गरज पडत नाही जी आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मदत करेल. सो सगळ्यात पहिली गोष्ट कराल, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्या लुक्सवरती लोकांनी कमेंट करावं आणि तुमच्या लुक्सला लोकांनी खराब बोलावं हा अधिकार इतरांना देऊ नका. ते बोलणार, त्यांचं काम आहे. तुम्ही स्वतःला स्वीकारा.
तुमच्या कम्फर्ट झोनमधून जितक्या वेळा तुम्हाला बाहेर पडता येईल तितक्या वेळा बाहेर पडा. तुमच्यामध्ये आपोआप तो कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्ड व्हायला लागेल. आणि तिसरी गोष्ट, जर एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे तर माहिती आहे, जर एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे देन माहिती नाही आहे. आपल्यात एखादी गोष्ट कमी आहे, आपल्यामध्ये एखादी कमतरता आहे, देन जस्ट एक्सेप्ट इट. तुम्ही ज्या दिवशी स्वतःला स्वीकाराल जग तुम्हाला स्वीकारेल. आणि त्या दिवशी या जगातली सगळ्यात कॉन्फिडंट व्यक्ती तुम्ही स्वतः असाल. आणि म्हणूनच आत्ता उठायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला सांगायचं, आय एम द वे आय एम अँड आय एम व्हेरी 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 हॅपी विथ दॅट. सो स्वतः जसे आहात त्याच्यासोबत खुश राहा. सेल्फ कॉन्फिडन्सची कुठलीही गोळी घेण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करू शकता. असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आणि आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.